हॅलो एव्हरीवन, मी नितेश सर. आपल्या माय एक्झाम कोच या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्या 12वीच्या फिजिक्स या विषयातील कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा टॉपिक घेऊन आलो आहे. चला तर आपण बघूयात की त्याच्यातले काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत ते आपण पाहूयात. चला बघा, आता पहिला पॉईंट आहे मीन वेलॉसिटी. मीन वेलॉसिटी म्हणजे काय रे? तर अरेथमेटिक मीन ऑफ वेलॉसिटी ऑफ नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे की आपण एक सपोज काय केलं, एक कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये काय केलं, गॅस आपण फिल केला. आता गॅसमध्ये काय असतात, नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, बरोबर आहे. मग प्रत्येक नंबर ऑफ मॉलिक्युल्सला आपण काय केलं बघा, आता लेट V1 V2 V3 डॉट 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 Vn, त्याच्यामध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत. मग प्रत्येकाची वेलॉसिटी मी काय केली, कन्सिडर केली. V1 ही काय केली, फर्स्ट पार्टिकलची काय केली, वेलॉसिटी कन्सिडर केली. V2 ही सेकंड पार्टिकलची, असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. मग आता आपल्याला मीन वेलॉसिटी काढायची आहे. आता डेफिनेशनमध्येच सांगितलं त्यांनी काय, की अरेथमेटिक मीन काढायचं. मग आपण शिकलेलो आहे अरेथमेटिक मीन कसा काढायचा तो. ठीक आहे, मग बघा अरेथमेटिक मीन म्हणजेच काय. आता मीन वेलॉसिटी इट इज डिनोटेड बाय व्ही बार. त्याचं SI युनिट काय आहे, वेलॉसिटी म्हणजे काय आहे, मीटर पर सेकंड, बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, तर मीन वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. मीन वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होईल, व्ही बार इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस एन सो ऑन Vn अपॉन एन. हा जो फॉर्म्युला हा कशाचा झाला, मीन वेलॉसिटीचा, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, मीन स्क्वेअर वेलॉसिटी. ठीक आहे, मीन स्क्वेअर वेलॉसिटीची डेफिनेशन काय बघा, द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर ऑफ द वेलॉसिटीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स. मगाशी आपण फक्त काय केलं होतं, अरिथमेटिक मीन काढला होता, तिथं स्क्वेअर केला नव्हता. आता आपण काय करतो, इथं जी काही वेलॉसिटी त्याचा मीन पण घेतोय, पण त्याचं कशाचं मीन काढायचं आपल्याला, त्याच्या स्क्वेअरचा. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय व्ही बार स्क्वेअर. मग वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे म्हणजे त्याचं युनिटचा पण काय होणार, स्क्वेअर होईल. त्याचं युनिट काय येईल, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मग मगाच्यासारखंच आपण कन्सिडर केलं V1 V2 डॉट 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 Vn बी द वेलॉसिटीज ऑफ एन मॉलिक्युल्स ऑफ ॲन आयडियल गॅस. मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे, मीन स्क्वेअर वेलॉसिटी काढायचं आहे. मग व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Vn स्क्वेअर अपॉन एन. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कशाचा झाला, मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा. आता नेक्स्ट आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आता रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे काय बघा, द स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ द नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स, बरोबर आहे, इज कॉल्ड रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय अंडर रूट व्ही बार स्क्वेअर ऑर VRMS. ठीक आहे, वेलॉसिटी आहे म्हणजे याचं युनिट काय असणार, मीटर पर सेकंड. प्रत्येक पार्टिकलचा मी वेलॉसिटी कन्सिडर केली. ठीक आहे, आता VRMSचा फॉर्म्युला काय येतोय बघा, VRMS ऑर अंडर रूट ऑफ व्ही बार स्क्वेअर इज इक्वल टू काय होतंय, अंडर रूट V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Vn स्क्वेअर अपॉन एन. हा झाला, हा जो फॉर्म्युला आहे हा बेसिक फॉर्म्युला आहे. हा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, बेसिक फॉर्म्युला. पण या फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल विचारलं जात नाही. मग याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या क्वांटिटीशी काय करायचे, ते रिलेशन्स काढायचं. ठीक आहे, मग आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूयात की रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काढायचे, मग कशी काढतात किंवा वेगवेगळे फॉर्म्युले काय आहेत बघा. आता आपल्याला माहिती आहे प्रेशर आणि RMS वेलॉसिटी या दोघांचं रिलेशन काय. ठीक आहे, बघूया. इथं मी म्हणतो वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड VRMS इज काय आहे रे, P इज इक्वल टू 1/3 इंटू रो इंटू VRMS स्क्वेअर. ठीक आहे, मग आता इथं VRMS स्क्वेअर आहे. ठीक आहे,
काय येते ह्याच्यामधले नोटेशन्स काय काय ते बघूयात. वेअर P इज द प्रेशर ऑफ गॅस. ठीक आहे. रो म्हणजे काय रे, डेन्सिटी. आता आपल्याला डेन्सिटीचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो रे डेन्सिटीचा फॉर्म्युला? मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. VRMS आत्ताच झाली आपली कन्सेप्ट. VRMS म्हणजे काय? रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. ठीक आहे. मग आता याच्यावरून रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काढूयात. बघा आता हा जो आपला 3 इथं डिवाइडला आहे तो काय होईल, इकडं मल्टिप्लायला जाईल. डेन्सिटी इथं मल्टिप्लायला इकडे गेली, काय होईल, डिवाइड. म्हणजे मी ह्याच्यावरून असं लिहू शकतो, देअरफॉर VRMS स्क्वेअर इज इक्वल टू 3P अपॉन रो. मग मला फक्त VRMS काढायचा. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, म्हणजे याच्यावरून मी असं लिहू शकतो, VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3P अपॉन रो. हा झाला हा जो VRMSचा फॉर्म्युला झाला किंवा रूट मीन स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला, तो इन टर्म्स ऑफ कशाच्या फॉर्ममध्ये झाला? प्रेशर अँड डेन्सिटी. ठीक आहे. हा एक फॉर्म्युला आहे, हा नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, ह्याच्यावरूनच आपण दुसरं काढूयात. बघा जो मगाशी फॉर्म्युला आला तो इथं लिहून घेतो. VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3P अपॉन रो. हा फॉर्म्युला झाला. ठीक आहे. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला मला माहिती आहे, मी तो डेन्सिटीचा फॉर्म्युला याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. म्हणजे काय होईल? VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3P अपॉन काय येणार? मोलार मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. मग हाच फॉर्म्युला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, हेच मी असं लिहिलं तर चालेल का? इज इक्वल टू अंडर रूट 3PV अपॉन M0. बघा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला कुठला मिळाला आता दुसरा नवीन? VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3PV अपॉन M0. हा एक फॉर्म्युला मिळाला. हा एक मगाशी मिळाला होता महत्त्वाचा फॉर्म्युला. ठीक. अजून एक काढूयात. बघा हा फर्स्ट फॉर्म्युला म्हणतो याला मी, हा आहे तो सेकंड म्हटलं. अजून एक काढूयात आपण, जो काय आपल्याला माहिती आहे, आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन काय रे? आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. आता P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. बरोबर आहे. R म्हणजे काय? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. T म्हणजे टेम्परेचर. ठीक आहे. मग ह्या कंडिशनला मी काय म्हणतो हिअर? बघा N इज इक्वल टू 1 मोल्स. म्हणजेच काय होईल? देअरफॉर PV इज इक्वल टू RT. मग हा PV इज इक्वल टू RT मी ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करतो. मग काय फॉर्म्युला होईल रे? देअरफॉर VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3RT अपॉन M0. हा एक तुमचा अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. याला सपोज आपण इक्वेशन नंबर काय करूयात? 3 देऊयात. ठीक आहे. ह्या 3 फॉर्म्युलावरती तुम्हाला CETला क्वेश्चन येतोच. एकतर तो थेरॉटिकल येईल किंवा एकतर काय येईल? न्यूमेरिकल बेस येईल. ठीक आहे. ह्याच्यावरून अजून मी काही ऑब्झर्वेशन सांगू शकतो. काय ऑब्झर्वेशन सांगू शकतो? बघा इकडे जी तुमची VRMS आहे, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आहे, ती काय आहे? रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. हे एक महत्त्वाचं रिलेशन मिळालं. दुसरं एक काय आहे? VRMS इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास. हे तुम्हाला
अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे. याच्यावरती क्वेश्चन CETला येतो. ठीक आहे. मग ह्या फॉर्म्युल्यावरती काही PYQs आहेत. बघूयात आपण PYQs काय आहेत त्याच्यात. ठीक. बघा आता क्वेश्चन घेतलेला आहे जो की MHT CET 2024ला विचारलेला आहे. काय म्हणतोय बघा, द टेम्परेचर ऑफ ॲन आयडियल गॅस इज इन्क्रीज 4 टाइम्स. म्हणजे काय केलं, पहिल्या टेम्परेचरपेक्षा दुसरं टेम्परेचर काय केले, वाढवले. कितीनी वाढवले, 4 टाइम्स वाढवलेले. ठीक आहे. द रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ द मोलिक्युल्स बिकम्स. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, वेलॉसिटी काढायची. ठीक आहे. मग आपण दिलेल्या ह्याच्यानुसार गिवन डाटा काय काय दिलेलं आहे बघूयात. गिवन बघा काय केलं आहे आपल्याला, इनिशियल टेम्परेचर म्हणतो मी, इनिशियल टेम्परेचर काय दिलं आहे, T1 इज इक्वल टू काय कन्सिडर केलं, T केलं. दुसरं काय दिलेलं आहे, फायनल टेम्परेचर दिलेलं आहे. फायनल टेम्परेचर किती दिलेलं आहे तुम्हाला, T2 इज इक्वल टू किती टाइम्स केलं आहे, 4 टाइम्स. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तर रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी काढायची आहे. ठीक आहे. मग इनिशियलची आपली वेलॉसिटी काय येईल, इनिशियल VRMS इज इक्वल टू मी काय कन्सिडर केलं, V1. बरोबर आहे. त्याला आपण कन्सिडर काय करू, V1 किती होता, V होता. सपोज ती वेलॉसिटी किती होती, V होती. मग आपल्याला काय करायचं आहे की तुमचं टेम्परेचर 4 टाइम्स झाल्यानंतर ती वेलॉसिटी RMS वेलॉसिटी काय होईल, म्हणजे फायनल आपल्याला काय काढायचं आहे, फायनल VRMS काढायचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे रे, बघा फॉर्म्युला VRMS इज इक्वल टू अंडर रूट 3RT अपॉन mg. मग आता आपल्याला फक्त टेम्परेचर दिलंय, मग RMS वेलॉसिटी आणि टेम्परेचरचं रिलेशन काय आहे, तर VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट T. ठीक आहे. मग याच्यावरून मी फॉर्म्युला करू शकतो. काय करू शकतो, V2 अपॉन V1 इज इक्वल टू काय होईल, अंडर रूट T2 अपॉन T1. ठीक आहे. V2 आपल्याला काढायचंच आहे तसंच, V1 V बरोबर आहे, इज इक्वल टू अंडर रूट सेकंड टेम्परेचर किती टाइम्स केलं आहे, 4 टाइम्स. बरोबर आहे. TT कॅन्सल, म्हणजेच काय आलं, रूट 4 म्हणजेच 2. म्हणजेच मी ह्याच्यावरून असं लिहू शकतो, V2 इज इक्वल टू 2 टाइम्स V. म्हणजे ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, जर तुमचं टेम्परेचर 4 टाइम्स इन्क्रीज केलं तर RMS वेलॉसिटी काय होते, पहिल्यापेक्षा डबल होते. म्हणजे ऑप्शन तुमचा काय येणार, ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. साधे सोपे असतात. फक्त आता मी तुम्हाला गिवन वगैरे फॉर्म्युले कळावेत, व्हॅल्यू कुठल्या कशा घेतलेत त्यामुळे करत. जर तुम्हाला प्रॅक्टिस झालं तर फॉर्म्युला टाका, डायरेक्ट रिलेशनमध्ये व्हॅल्यूज टाकल्या की उत्तर मिळून जातं. ठीक आहे. अजून एखादा क्वेश्चन बघून जाऊयात आपण. ठीक. बघा आता सेकंड क्वेश्चन घेतला, द RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन गॅस मोलिक्यूल ॲट अ सर्टन टेम्परेचर इज 0.5 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. काय दिले बघा, आपल्याला काय दिलेलं आहे इथं, RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मोलिक्युल्स. ठीक आहे. बघा मी गिवन काय काय ते पहिला लिहून घेतो. VRMS ऑफ कुठल्या मोलिक्युलचं दिलेलं आहे, ऑक्सिजनचं, म्हणजे O2 किती दिलेलं आहे, 0.5 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे. दुसरं काय दिलेलं आहे बघा, द RMS वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन गॅस मोलिक्युल्स ॲट द सेम टेम्परेचर. म्हणजे आपल्याला VRMS ऑफ कुठला पाहिजे, हायड्रोजन काढायचा आहे. बरोबर आहे ना, हायड्रोजन गॅस तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ठीक आहे. कंडिशन दिलेलं आहे, काय कंडिशन दिले इथं बघा, क्वेश्चन वाचला की कंडिशन मिळते. कंडिशन दिले इथं काय दिले, सेम टेम्परेचर. म्हणजे तुमचं टेम्परेचर काय असणार आहे, टेम्परेचर
इज कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आपल्याला काय आहे तर VRMSचा फॉर्म्युला बघूयात. VRMS इज इक्वल टू √3RT अपॉन M0. ठीक आहे. ठीक आहे. RMS वेलॉसिटी इज इक्वल टू √3RT अपॉन M0. ठीक आहे. मग आता टेम्परेचर कॉन्स्टंट सांगितले, आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. याच्यावरून रिलेशन मी असं लिहू शकतो, VRMS इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय येणार, मोलार मास. मग आता आपल्याला प्रत्येक ह्याचं मोलार मास माहिती पाहिजे. ठीक आहे. मग आता मोलार मास काढावं लागेल, बरोबर आहे. मोलार मास काढत असताना आपल्याला काय करावं लागणार, आता आपल्याला माहिती आहे मोलार मास. बघा आता, मोलार मास ऑफ ऑक्सिजन किती असतंय, 32. ठीक आहे. आणि मोलार मास ऑफ हायड्रोजन इज 2. ठीक आहे. मग ह्या व्हॅल्यू टाकूया तिथं, म्हणजे मी इथं आता हे करू शकतो. बघा आता, VRMS ऑफ हायड्रोजन अपॉन VRMS ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू अंडर रूट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजे इथं काय येईल, मोलार मास ऑफ ऑक्सिजन डिवायडेड बाय मोलार मास ऑफ हायड्रोजन. ठीक आहे. व्हॅल्यू टाकूयात. इथं काय होईल, अंडर रूट 32 अपॉन 2. 2ने डिवाइड केलं, आन्सर किती येणार, 16. 16चं स्क्वेअर रूट काय तर आहे 4. ठीक आहे. मग याच्यावरून काय होईल, व्हॅल्यू टाकू आता, VRMS ऑफ हायड्रोजन. ऑक्सिजनची व्हॅल्यू दिलेली आहे, RMS वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन किती दिले, 0.5 इज इक्वल टू किती उत्तर आले, 4. मग हा 0.5 इथं डिवाइडला इकडे गेला, मल्टिप्लाय, म्हणजेच काय होईल, VRMS ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 4 इंटू 0.5. 0.5 म्हणजेच हाफ, म्हणजे 4 इंटू 1/2, म्हणजेच काय उत्तर आलं, 2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे तुमचा ऑप्शन कुठला येईल, ऑप्शन ए इज करेक्ट. ठीक आहे. थँक्यू. सर्वांना कन्सेप्ट कळाल्या असतील. जर काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही त्या शंका ज्या काही असतील, डाऊट असतील, त्या तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला जर पूर्ण कोर्स करायचा असेल तर आपल्या माय एक्झाम ॲपवरती माय एक्झाम ॲप डाउनलोड करावं लागेल. याची लिंक आपण शेअर केलेली आहे. याच्यावरती जाऊन डाउनलोड करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही मेन्शन करा. थँक्यू.